आपण जर बघितलं असेल तर प्रशासनाला खडसावण्याचं काम हे पालकमंत्र्यांनी त्या डीपीडीसी मध्ये केलेलं होतं की तुम्ही चुकीचं काय करू नये, प्रशासन म्हणून तुमची व्याख्या काय असते हे सांगण्याचं काम त्यांना तिथे केलेलं होतं. आणि हे तुमच्या समोर कार्यक्षम जर जिल्हाधिकारी असेल आणि पालकमंत्र्यांचा ऐकत नसेल, सत्ता केंद्रात राज्यात तुमची आहे, मग अशा जिल्हाधिकाऱ्यांना इथून उचल मागणी का करत नाही? 100% हे विचारलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांवरती कोणाचा दबाव आहे का, तेही प्रश्न. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बजावलं. बरोबर, जमिनी साखोलींची जमीन होती, ते प्रशासन इंटरेस्ट घेऊन जमिनी वाटप करायला पुढे आणि इथे तुम्ही मागणी करून जमिनी वाटप होत नाहीये. आम्ही मागणी करून वाटप होत नाही, आम्ही वाटप केलेले नकाशे जरी दिले तरी ते होत नाही. मला विषय सांगतो, मी तुम्हाला सांगितलं ना, ह्याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन करण्याच्या गोष्टी चालू असतात. मुळात जमिनी या दोन प्रकारच्या आहेत. निव्वळ महाराष्ट्र शासन ज्या जिल्हाधिकाऱ्यांना वाटण्याची मुभा आहे, स्ट्रेट अवे ते वाटू शकतात. आणि दुसरी जमीन म्हणजे जी निव्वळ महाराष्ट्र शासन अधिक त्याच्यामध्ये वनसंज्ञा लागलेली आहे, प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट 1975 तो त्याच्यामध्ये लागले. त्याच्यामध्ये 13 मार्च 2024च्या मी तारखेचा परत एकदा उल्लेख करतो. त्यावेळी बैठक झाली मंत्रालयात. त्याच्यावेळी मंत्रालय स्तरावरती जे वनचे अधिकारी होते, मला त्यांची नावं नाही माहिती पण त्यावेळी होते, त्यावेळी त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ह्या जमिनी, या काबुलादार हा एकमेव इंडिपेंडेंट विषय असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या पॉवर्स दिलेल्या आहेत की त्यांनी त्याची स्क्रुटिनी करून त्याचंही वाटप ते करू शकतात. आणि हे त्यांनाही माहिती आहे. 16 जुलैच्या बैठकीमध्ये त्यांनीही ते ऍक्सेप्ट केलं की आम्ही ते वाटप करू शकतो. मग ते आता का करत नाही, अडलंय कुठे तुमचं? ते त्याच्यासाठीच आम्ही उपोषणाला बसलो. शासन तुमचं आहे, प्रशासन कोणाला म्हणताय? तुमचं मुख्य प्रशासन पालकमंत्री ऐकत नाही तर पालकमंत्री ऍक्शन का घेत नाही? मी तुम्हाला तेच सांगतोय ना, त्याच्यावरती ऍक्शन व्हावी. बरोबर आहे, आमचा हे बघा चांगल्या पद्धतीचं आउटपुट याच्यामधनं बाहेर पडावं, त्याच्यासाठी आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबून पालकमंत्री भाजपचा आहे. ऐकून घ्या, दीपक केसरकर शिवसेनेचे पालकमंत्री नाही आहेत, पालकमंत्री पण भाजपचा आहे. आणि पालकमंत्री भाजपचा असताना जिल्हाधिकारी मी तुम्हाला जिल्हाधिकारी घेऊ नका ना. मी तुम्हाला तेच विषय सांगतो. पावर वापरून मी अत्यंत त्वेषाने हा विषय मांड. लक्षात घ्या, यांना सर्वांना माहिती आहे की आम्ही कधीही आजवर मीडिया समोर ह्या विषयामध्ये आलो नाही. मी तुम्हाला एक वाक्य स्टार केलेलं होतं की 26 जुलै 2023ला ज्यावेळी हा GR झाला त्यावेळी आमचे पत्रकार मित्र सन्माननीय अमोलजी इथे आहेत. मी त्यांना बरोबर 12 वाजता फोन केलेला की अशा पद्धतीचा GR होतोय, मी तुम्हालाही फोन ट्राय केलेला. मी त्यावेळी त्या प्रसंगी उपस्थित होतो. आणि ते वाचल्यानंतर साहेबांनी मी सांगितलं आणि यांना सर्वांना सांगितलं की पेढे वाटू नका, याच्यामध्ये त्रुटी आहे. लक्षात घ्या, आम्ही ह्या त्वेषाने हा विषय मांडतोय. माझं इंटेन्शन काय माहितीये का, की हे वाटप व्हावं. कारण की होऊ शकतं का, तर होऊ शकतं. ग्रामस्थांमध्ये एकी आहे का, तर हो एकी आहे. समसमान पद्धतीने होऊ शकतं का, तर आहे, हे होऊ शकतं. कसं होऊ शकतं हेही डिटेलमध्ये आम्ही दिलं. मी एक बोलला की त्याच्यामागे कोणी शक्ती आहे. मुख्यमंत्री होते ना त्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला होता की मुख्यमंत्री असणार झाला होता, राणेंचा दबाव आहे का? मी तुम्हाला मी छोटा कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला विषय हा सांगतोय की तो 99चा तुम्ही विषय मांडताय. 2023ला जुलैमध्ये हा विषय महाराष्ट्र शासन स्तरावरती सॉर्ट आउट झाला. म्हणजे मंत्रिमंडळाने जे करायचं असतं ना ते त्यांनी त्यांचं केलं. आता खालचं इम्प्लिमेंटेशनचा विषय हो. इम्प्लिमेंटेशन मध्ये आम्ही इनपुट देतोय ना, मग ते करा. बरं, हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट तुम्हाला सांगताय की करा, काय म्हणता जिल्हाधिकारी निष्क्रिय आहेत का? हे बघा, मी सांगून किंवा आपण हे करून होणार नाही. आउटपुट निघत नाही ना त्याच्यामध्ये 2 मिनिटं. आउटपुट जर निघत नाही तर तो माणूस इफेक्टिव्ह नाही हे समजतं.
लक्षात मग लोक मला- अन्याय होतो मला शेतकऱ्यात एक नाही. सांगा. मग गोरगरिबांना हा विचारणार नाही ना, मग असं कसा काय ठेवता तुम्ही? हा दुसरा अन्याय आहे. मग त्याच्यासाठी घरापुरता झाला अन्याय, पण जनतेवर अन्याय होतो. मग त्याच्यासाठी काम करत नसेल. आम्ही बसतो. योजनेच्या budgetमध्ये खर्चावं मग असा माणूस कोणाला घेणार नाही मध्ये बाहेर बसून ठेवणार. हे बघा हे उपोषण काय तुमचं म्हणतात? किती हेक्टर जमीन आहे? महसूलचे किती आहे? फॉरेस्टचे किती? 289 हेक्टर ही निव्वळ महाराष्ट्र शासन आहे आणि 364 हेक्टर जमीन 2000 289 हेक्टर ही निव्वळ महाराष्ट्र शासन आहे आणि 364 हेक्टर जमीन मी पाचदा इथे तिथे फिगर चुकत असेल तर माझी. हा, ती महाराष्ट्र शासन अधिक वनसरणे. आणि कुटुंब किती आहे? त्याच्यामध्ये टोटल शासनाने जे स्थापित केलेले कुटुंब होते ते 274 होते. मग त्याच्यामध्ये आता शासन म्हणतंय 269, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही मयत आम्ही ग्रामपंचायतीने आम्ही संपूर्णपणे ग्रामस्थांनी जी लिस्ट काढली आहे त्याच्यामध्ये काही मयत असतील ते सोडून 269 आणि 259 आहेत ना? 259 आहेत आजच्या डेटला. तुम्ही आता एक आरोप केला की यामागे कोण आहे? त्याचाच प्रश्न शोधण्यासाठी आता बसणार आहोत. हे उपोषण तुमचं कधीपर्यंत चालणार? आमरण उपोषण मी आता हा मुद्दा गेले ते सांगितलं सेम मुद्दा चौकटीचा पण तो झालाय त्या भागात. सर विषय असा आहे की तो जो 23 जुलैचा GR आहे ना त्याच्यामध्ये चौकुळ हा त्याचा भाग नाही. हिंगोली आणि गेळ्या प्रश्न नाही. मी आपल्याला जी विनंती करून ही पत्रकार परिषद बोलवली आहे ती गेळे काबुलेदार या स्पेसिफिक विषयासाठीच बोलवतो. राज्यात आपली सत्ता आहे, पालकमंत्री तुमच्या कसं असताना आज खेडे ग्रामस्थांवर पर्यायानं तुमच्यावर सुद्धा उपोषणाला बसण्याची वेळ येते. त्या उपोषणामागचं नेमकं कारण काय? तुम्ही कोणाला नेमकं जाग आणण्याचा प्रयत्न करता किंवा त्यामागे तुमचा काय हेतू आहे? प्रशासनाला हेड जे प्रशासन म्हणून याचे हेड आहेत ते कलेक्टर आहेत. कलेक्टर लक्षात घ्या, पॉवर्स जे आहेत त्या GR तर्फे या पॉवर एम्पॉवर कोणाला केलंय तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरला केले. तेच इम्प्लिमेंटेशन करणार. मुख्य मागणी जर आमच्या पालकमंत्र्यांना जर एम्पॉवर केलं असतं ना तर इतक्यात हा विषय झाला असता. एवढे मुख्य मागणी का? आमची मुख्य मागणी हीच आहे की जो अहवाल आम्ही ग्रामस्थांनी जमा केलेला आहे शासनाकडे जो अहवाल जमा केलेला आहे त्याप्रमाणे त्याचं वाटप व्हावं. तुम्ही उपोषणाला बसणार आहात. हो. ते उपोषणाला तुम्ही सोडणार म्हणजे ज्यावेळी तुम्हाला न्याय मिळेल त्यावेळेस सोडणार की आश्वासनावर सोडणार? नाही, त्याच्यामध्ये जो न्याय आहे तो आम्हाला मिळेल. न्याय म्हणजे काय? तुमचं वाटप आहे. वाटपावर शिक्का मोडतो. वाटपावर तुम्ही मोडणी केली, यांच्या दाखवले, शिक्कामोर्तब होणार आता. साहेब, पालकमंत्री आपल्या जवळचे आहेत, असा निष्क्रिय जिल्हाधिकारी या जिल्ह्यात नसावा याच्यासाठी तुम्ही मागणी करणार का पालकमंत्र्यांकडे? हे ह्याच्यात दुसरं काय आहे? ह्याच्यात तेच आहे. प्रशासन म्हणून तुम्ही ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. तेच सांगतो. जिल्हा